इंग्लिश मीडियम स्कूल आता आपण फॉलोअप घेऊन सुरू केलेला आहे। ती म्हणते तो निधी भाजपने दिलाय। तो निधी काय भाजप काय एकट्याचाच नाही आहे, हा भाजपने हा निधी दिलेला ना। भाजप त्यांचं म्हणणं काय आलंय की भाजपचाच पैसा आहे, हा भाजपने काय त्यांच्या खिशातनं हा पैसा घातलेला नाही, हा जनतेचा पैसा आहे आणि या जनतेच्या पैशातनं ही शाळा उभी राहिलेली आहे। आणि रेखासारख्या फिल्म स्टारनी 5 कोटीचा निधी या शाळेसाठी आपल्याला दिला आहे। मला हे विरोधकांचं आजचं जे बोलणं ऐकलं मी ते मला हास्यास्पद वाटलं। मेन त्या जो विरोधक माझ्या विरुद्ध आहे त्यांना बोलायचं हेच नाही आहे, त्यांना मला हे पटलेलंच नाही आहे त्यांचं बोलणं। आणि त्यांचे सासरे आहेत आत्ता त्या म्हणतात आम्ही पक्षाचं काम केले भाजपचं, त्यांनी काय केलं कासरवाडीसाठी हे त्यांनी मला सांगून द्यावं। आता आम्ही हे राजकारण आम्ही कधीच करत नाही आहे, आम्ही नेहमी समाजकारणच आमच्या घराणी केलेलं आहे आणि पुढेही आम्ही समाजकारणच करून काम करणार आहोत। आणि कासरवाडीमध्ये आत्ता तुम्ही सर्वांनी पाहतच आहात, राजाराम लांडे क्रीडा संकुल आपण उभं केले, राजमाता जिजाऊंचा पुतळा आपण आत्ता काम चालू आहे त्याचं, इंग्लिश मिडियमची शाळा आपण केली आहे जेणेकरून आपल्या सर्वसामान्य मुलांची गोरगरिबांची मुलं या शाळेत शिकावी। आता इंग्लिश मिडियमच्या शाळांचा फिया ह्या सर्वांनाच हे होत ना परवडत नाही आहे, हां त्यासाठी आपण हा शाळेचा प्रोजेक्ट आणलेला आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवली जाणार आहे। आणि पुढे पण आता हा महिला ओबीसी वॉर्ड झाल्यामुळे मला ही संधी मिळते, मी योगेश भल साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अण्णांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच तुम्हाला चांगलं काम करून मी दाखवेल। ताई, प्रभागामध्ये आपण प्रचारादरम्यान भेटीगाठी घेतात, कसा प्रतिसाद मिळत आहे आपल्याला? नाही, आम्हाला प्रतिसाद खूप छान आहे कारण की ही निवडणूकच मेन विकासाच्या मुद्द्यावर आहे, त्यामुळे लोकांचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगला आहे। नागरिकांना काय आव्हान करा? नागरिकांना माझं एवढंच आव्हान आहे, आम्ही केलेली विकास कामे पाहूनच तुम्ही आम्हाला मतदान करा।